तर जाऊया मॅचकडे, जिथे स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच फलकावरती. अर्थात यावेळीचा चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा, तिथे मात्र आपण पाहतोय बॅकवर्ड फाईन लेगचा खेळाडू आपण पाहू शकाल जिथे क्षेत्ररक्षण करत होता. पंचांचे सिग्नल बायची येत आहेत, म्हणजेच 2 बॉल आणि 5 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अतिशय सुंदर रीतीचा खेळ. मॅन ऑफ द मॅच शरद भोईर इथे आलेले आहेत. मी विनंती करतोय बुंदे साहेबांना की तुमच्या शुभ हस्ते मात्र आपण मॅन ऑफ द मॅच मागच्या मॅचचा देणार आहोत. आजच्या दिवसातला जर आपण पाहिलं तर सामना क्रमांक हा म्हणजेच दुसरा आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर रीतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 बॉल आणि 5 यावेळीस हा चेंडू पंचांनी मात्र हात उंचावलाय. भीमर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस बॉक्समध्ये, प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मॅन ऑफ द मॅच शरद भोईर यांना देत असताना अतिशय सुंदर रीतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय आणि अतिशय सुंदर रीतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. जाऊया मॅचकडे. सूर्या प्रीमियर लीग 2024चा आजच्या दिवसातला दुसरा सामना, जिथे मात्र 2 संघ आपल्याला पाहायला मिळतात, एकमेकांसमोर आहेत. अतिशय सुंदर क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून राहिलं. तनिष फायटर चहाडे विरुद्ध ध्रुव 11 गोलंदाज तयार. यावेळीस इथे जर आपण पाहिलं तर यष्टीची होईल का? पंच मात्र दर्शवतील ऑल राईट. विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन. आता आपलं ओरिजिनल आहे. ओके सामंदी गजरा कीर्तन गजऱ्यावर नजरा, सामंदी गजरा कीर्तन गजऱ्यावर नजरा, या पुरी बघून छान वान वान करा, या पुरी बघून छान वान वान करा. सामंदी गजरा कीर्तन गजऱ्यावर नजरा, सामंदी गजरा कीर्तन गजऱ्यावर नजरा, या पुरी बघून छान वान वान करा, या पुरी बघून छान वान वान करा. थँक्यू सो मच. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत, ते म्हणजेच अर्थात किरण. आपला पाहू शकाल किरण यांना. तिसऱ्या चेंडूचा खेळ झाला. यावेळी जर आपण पाहिलं तर हा देखील फटका चांगला खेळलाय. चेंडूला वळण दिलं. डायरेक्ट हिटचा मात्र प्रयत्न. पंच अक्षय नाईक मात्र तिथे सांगतात की ना मुन्ना ना. इथून मात्र फलंदाज त्याच्या सेफ झोनमध्ये पोहोचलाय. एकंदरीत जर आपण पाहिलं तर चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच आतापर्यंत आपण तपासून पाहिलं तर 4 आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 7 या धावसंख्येवरती. 7 ऑन दी स्कोर कार्ड. 7 धावा धावफलकावरती आहेत. अतिशय सुंदर रीतीचा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. बॅट आणि बॉल मधला मात्र कडवा संघर्ष सूर्या प्रीमियर लीगच्या माध्यमातून कशमकश. बॅट आणि बॉलचा मात्र एक अतिशय सुंदर सामना, जिथे मात्र आपण पाहतोय कालच्या दिवसापासून हे रंगलेली जुगलबंदी आज दुसऱ्या दिवसात पोहोचली. 30 गावांचं एकत्रितकरण झालं आणि तदनंतर सूर्या प्रीमियर लीगचं ऑक्शन झालं, ज्यामध्ये चांगले खेळाडू एकमेकांच्या प्रतिस्पर्धी आपल्या गावचे खेळाडू देखील आपल्या गावाच्या संघाच्या विरोधात उभे राहताना पाहिले. हीच तर प्रीमियर लीगची मजा आहे, ज्यामध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय हा चेंडूला दिशा दिली. अतिशय चांगलं क्रिकेट. फक्त आपण पाहतोय टायमिंगच्या जोरावर हा फटका खेळला. मनगटी स्ट्रोक. चेंडू निघून जाईल सीमा पार. चौकार. जाऊया मॅचकडे. अतिशय सुंदर रीतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती जर आपण पाहिली तर 11 आणि अगदी शेवटचा चेंडू असेल. वेगावर स्वार वेगवान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला आणि यावेळीस यष्टीरक्षकाला देखील इथून चेंडूने बीट केलं. पंचांचे मात्र 2 हात समांतर की हा चेंडू मात्र वाईड असेल. मी कालच्या दिवसात देखील उल्लेख केला होता की तुमच्याकडे योग्य वेग आहे, परंतु चांगली लाईन और लेंथ असणं देखील गरजेची भूमिका. भारतामध्ये मात्र दिग्गज गोलंदाज होऊन गेले. 2011 विश्व वर्ल्ड कप विजयी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले मुनाफ पटेल, ज्यांच्याकडे भरपूर वेग नव्हता. चांगली लाईन और लेंथनं गोलंदाजी करायचे, ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहतोय चांगलं क्रिकेट ज्यांनी भरपूर वेळ हाताळलं. धावसंख्या जर आपण पाहिली तपासून तर धावा जाऊन पोहोचतात ते म्हणजेच 13 या धावसंख्येवरती. गोलंदाज अगदी शेवटचा चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू. अगदी चेंडू आपण पाहतोय ऑन साईडला सॉफ्ट हँडने मात्र खेळलाय. सिंगल मिळाली. षटकाचा होतोय खेळ ते समाप्तीवर, जिथे 14 धावा आणि 1 गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या आत.
चला थोडं स्पीडअप करा, आणखीन भरपूर सामने खेळवायचे आहेत. एकंदरीत या स्पर्धेचा जर आपण पाहिलं तर 9वा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. कालच्या दिवसात 7 मॅच झाले. आजच्या सकाळच्या सत्रात मनोज फाउंडेशन एका बाजूला के स्टार, ज्यामध्ये मनोज फाउंडेशन या संघानं बाजी मारली. आणि आजच्या दिवसातला दुसरा सामना तनिष फायटर विरुद्ध चहाडे, तनिष फायटर चहाडे विरुद्ध ध्रुव 11 हा सामना देखील आपल्याला रंगताना पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं तर गोलंदाज होतील तयार. धावसंख्या आपण पाहू शकाल. नवीन बॅटर दाखल झालेत ते म्हणजेच किरण, जे मात्र किरण बसवत आतापर्यंत पहिल्या चेंडूचा मान त्यांना मिळाला नाही. यावेळेस देखील फटका चांगला खेळला आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल काही कमालीची बॅटिंग. ध्रुव 11 या संघाचे 2 फलंदाज, क्वालिटी बॅटिंग. इम्पॅक्ट मात्र कसा असावा तर अगदी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये जो मात्र भरपूर समाचार घेण्याचा योग आहे तो आत्ताच मिळवला पाहिजे. ज्या अनुषंगानं योग्य वेळेचा मात्र चांगला उपयोग करतायत आणि खऱ्या अर्थानं धावसंख्या आता पोहोचते ती म्हणजेच 18 या धावसंख्येवरती. ध्रुव 11 विरुद्ध तनिष फायटर, मॅच नंबर 9. टॉस मात्र जिंकला तनिष फायटर चहाडे या संघानं. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि अतिशय छान रीतीनं आता मात्र इथे बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच ध्रुव 11 संघाची. तनिष फायटर या संघाने मात्र टॉस जिंकल्यानंतर निर्णय कुठेतरी क्षेत्ररक्षणाचा स्वीकारला आहे, परंतु गोलंदाजी तेवढी पूरक होत नाही जी असायला हवी. इथून जर आपण पाहिलं तर धावांचा ओघ वाढलाय. फलंदाजांना मात्र शांत ठेवण्याचं यश इथे मात्र गोलंदाजांना येत नाही. परिवर्तन करणं हे खूप गरजेची भूमिका असेल. विकेट फॅक्टर ही भूमिका खूप महत्त्वाची, अन्यथा मात्र फलंदाजांची भूक काही मिटत नाही. धावांचा मात्र ओघ ते वाढवत आहेत. सिंगल डबलकडे देखील प्रामुख्याने लक्ष दिलंय. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू झालाय जिथे चेंडू फेकून झाले 2 आणि धावसंख्या 19, लॉस ऑफ 1 विकेट्स अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. चांगलं क्रिकेट मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. जाऊया मॅचकडे. गोलंदाज मात्र जर आपण पाहिलं तर तयार होतील गोलंदाजी मार्कवर, जिथे आत्तापर्यंत चेंडू फेकून झालेत. अर्थात जर आपण पाहिलं तर 2 तिसऱ्या चेंडूचा खेळ देखील झाला जिथे मात्र यष्टीरक्षक थोडेसे बीट झाले आणि त्याच जोरावर मात्र 22च्या संख्येत अक्षय नाईक यांचे येत आहेत. सिंगल मात्र इथे देखील मिळाली. या सिंगलच्या साहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच फलकावरती 20 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये. सूर्या प्रीमियर लीग 2024चा मात्र हा सुंदर सोहळा आज दुसऱ्या दिवसात पोहोचतोय. 5 दिवसांचा हा कुंभ मेळावा यावेळीच आमच्या मुख्य व्यासपीठाला साई मोरे आणि गणेश बुंदे साहेबांच्या स्वागतासाठी आलेला हा दर्जेदार षटकार 6. तर जाऊया मॅचकडे. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत जिथे मात्र रेडी आहेत. षटकार देखील आला आणि इथे जर आपण पाहतो या षटकात चौकार देखील बघायला मिळाला आहे. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरं चालू आहे आणि धावसंख्या जर आपण पाहिली तपासून तर आता भरपूर झपाट्यानं वाढते आहे. 27 धावा तब्बल फलकावरती जाऊन पोहोचतात. अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जिथे धावसंख्या 27 वरती पोहोचली. म्हणजेच येणाऱ्या काळात जर आपण चेंडू तपासून पाहिले तर चेंडू बाकी असतील ते म्हणजेच या षटकात एक पॉवर प्लेचं अगदी शेवटचं षटक आणि अगदी शेवटचा चेंडू. गोलंदाजी मार्कर तयार. सॉफ्ट हँडने खेळून काढलाय. सावध पवित्रा घेतला कारण त्यांना माहिती आहे की जे पॉवर प्लेचं षटक असायला हवं होतं, कुठल्या रीतीने आपल्याला खेळायचं होतं, ती गोलंदाजी आणि ती फलंदाजी पूरक झाली. जिथं बॅटिंग करत असताना धावांचा ओघ 28 आला. आता विशेष आपल्याला मात्र जोखीम पत्करायची गरज नाही. भरपूर षटकं आहेत, 4 षटकं आहेत ज्यामध्ये आपण धावांची उधळण करू. ज्या अनुषंगाने मात्र तंत्रशुद्ध फटका अगदी शेवटच्या चेंडूवर स्वीकारला आणि 28 धावा 14च्या सरासरीने गाठलेला आहे. आदरणीय सन्मान्य सुनीलजी धानवा साहेब यांच्या माध्यमातून लगातार त्या 3 षटकारांसाठी या स्पर्धेकरिता प्रत्येक फलंदाजाला 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. लगातार 3 षटकार जर येत आहेत तर सुनीलजी धानवा साहेब आपण पाहतोय, माजी उपसभापती यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 500 रुपयाचा कॅश प्राइज प्रत्येक फलंदाजाला आहे.
तर जाऊया मॅचकडे. गोलंदाज मात्र होतील तयार. इथून जर आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कर स्वप्नील. षटक क्रमांक 3चा खेळ चालू झालाय, जिथे आपण पाहतो आजच्या दिवसातला दुसरा सामना तनिष फायटर चहाडे विरुद्ध ध्रुव 11 यांच्यातलं मात्र द्वंद्व आपल्याला बघायला मिळतंय. यूट्यूब लाईव्ह स्ट्रीम आपल्याला पाहायला मिळत आहे. तर डॉक्टर विश्वास वळवी साहेब, विश्वास फाउंडेशनचे प्रॉपरायटर, ज्याच्या माध्यमातून मात्र ही यूट्यूब लाईव्ह संकल्पना या स्पर्धेकरिता आली. पुढचा होणारा सामना मनोज फाउंडेशन विरुद्ध गावदेवी पोचाडे यांच्यातलं क्रिकेट बघायला मिळेल. तर रेडी राहायचं आहे दोन संघांनी इनिंग्स ब्रेकमध्ये. तर टॉस देखील आपण करणार आहोत. अतिशय सुंदर रीतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3ला देखील सुरुवात झाली आणि या तिसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर सिंगल देखील मिळाला, म्हणजेच धावसंख्या 29 वरती जाऊन पोहोचते. आणि जर आपण पाहिलं तर रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला. सरळ बॅटनं जर आपण पाहिलं तर तुम्ही चांगलं क्रिकेट खेळू शकता, परंतु मग उलटा फुलटाचा प्रयत्न का, ज्या अनुषंगाने आपण पाहतोय इथे बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही आणि सिंगल मात्र मिळाली, ती म्हणजेच लेग बाईच्या संकेतात. आणि जिथून जर आपण पाहिलं तर धावसंख्या मिळाली, ती म्हणजेच एकंदरीत आपण पाहतोय 1ने भरवत आहेत 30 धावा. 2 चेंडूंचा खेळ झालाय. गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार. यावेळीच आपण पाहतोय चेंडूला मात्र एक्स्ट्रा कव्हरला खेळलं, जिथे थोडंसं मात्र लेझी क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. दुसरीच्या प्रयत्नात फलंदाज मात्र आपल्याला पाहायला मिळतात सेफ झोनमध्ये. अगदी मार्गक्रमण त्यांचं पूर्ण झालं. जिथे 2 धावा पाहिजे होत्या तिथे मात्र खऱ्या अर्थानं 2 धावा पूर्ण केल्या आणि 32 धावा, लॉस ऑफ 1 विकेट्स. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3चा खेळ चालू झालाय, ज्यामध्ये आतापर्यंत आपण पाहतोय चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 3. येणाऱ्या काळात आणखीन 3 चेंडूंचा खेळ बाकी. मनोज फाउंडेशन विरुद्ध गावदेवी पोचाडे पुढचा होणारा सामना आजच्या दिवसातला आपण पाहतोय. अतिशय सुंदर क्रिकेट. यावेळी हा फटका भरपूर काळ हवेत. क्षेत्ररक्षक खाली, एज अँड टेकन गॉन. नवीन फलंदाज आपण पाहतोय रतीश जाधव. यावेळेस पहिल्या चेंडूवर जर आपण पाहिलं तर अतिशय चांगल्या रीतीने मात्र आपण पाहतोय हा चेंडू हाताळला, परंतु यष्टिरक्षकांची पूरक साथ आपल्याला पाहायला मिळाली नाही. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर हा चेंडू जर आपण पाहिला तर सिंगलमध्ये परिपूर्ण होत असताना धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 पूर्ण झाली. धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजेच आतापर्यंत 33. यावेळीच हा फटका भरपूर काळ हवेत. क्षेत्ररक्षक खाली, किरण मात्र आपण पाहतोय एक मोठा मासा गळाला. विकेटचं पतन गॉन. वेलकम बॅक. 3 षटकांचा खेळ मात्र संपतोय, जिथे ध्रुव 11 संघ खऱ्या अर्थानं आपण पाहतोय चांगली बॅटिंग, परंतु आता इथे 2 गडी बाद झाले. ही खऱ्या अर्थानं चर्चेचा विषय राहिलाय. नवीन बॅटर सूर्या आपण पाहतोय. यावेळी हा फटका सूर्या यांचा अगदी समोरच्या दिशेने रतीश यांचा. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जर आपण तपासून पाहिले तर आदित्य आपल्याला पाहायला मिळतात. आदित्य यांचं हे मात्र षटक क्रमांक असेल, अर्थात
दुसरं वैयक्तिक दुसरं षटक आणि या संघासाठी चौथं. अगदी महत्त्वपूर्ण भूमिका इथे अदा करण्यासाठी आल्यात, कारण इथून आपल्या मागच्याच गोलंदाजानं अगदी जर आपण पाहिलं स्वप्नील यानं 2 विकेट मात्र मिळवून दिले. जो मात्र धावांचा ओघ वाढला होता त्याला शांत ठेवण्याचं यश ज्यांच्याकडे आलं. पुढचा होणारा सामना मनोज फाउंडेशन आणि आई गावदेवी पोचाडे यांच्यातला असणार आहे. तर प्लीज विनंती करतोय की टॉस करता रेडी राहायचं आहे. अगदी आपण पाहतोय हा चेंडू, काय कमालीची लाईन ऑर लेंथ, वेग जास्त, चांगला टप्पा. कसोटी मॅचची आठवण झाली. मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, जॉस हेझलवूड यांची आठवण करून देणारा हा चेंडू अनप्लेएबल आपल्याला पाहायला मिळाला. सलगचा जर आपण पाहिला तर हा चेंडू येतोय डॉट. इथून षटक क्रमांक 4चा खेळ चालू झालाय. सूर्या प्रीमियर लीग 20-24चा हा थरार. 30 गावांतले मात्र खेळाडू आज एकत्रित आले आणि तदनंतर या स्पर्धेला एक खऱ्या अर्थानं रंग भरले. इथे आलेला चौकार, मागचा चेंडू तुझा चांगला असेल, येणाऱ्या काळात तुझ्यासाठी मात्र तो खडतर प्रवास असेल. आलाय चौकार 4. या 4 धावांच्या मात्र मदतीनं आपण पाहतोय रिप्लेच्या माध्यमातून अतिशय चांगला बॅटचा फ्लो पाहायला मिळाला. चेंडूला मात्र पिचिंग आउटसाइड ऑफ द लेग स्टम्प्स होता, त्याला फक्त दिशा दिली. आणि ओव्हरऑल क्रिकेटमध्ये आपण पाहतोय फलंदाजाच्या शरीरापासून दूर ठेवणारा चेंडू हा तुमच्यासाठी आल्हाददायक असेल. खऱ्या अर्थानं जर फलंदाजाच्या आवाक्यामध्ये, फलंदाजाच्या रडारमध्ये आला तर अगदी त्याला सहजरित्या काहीच परिश्रम न घेता, आज जर आपण पाहिलं तर टेनिस बॉल हा भरपूर एक वेगळा चेंडू आहे. जर चांगलं बॅट आणि बॉलचं जर टायमिंग झालं तर मात्र चेंडू हा सीमारेषा पलीकडे असतो. यावेळी चेंडू बऱ्याच काळ हवेत, क्षेत्ररक्षक आहेत परंतु क्षेत्ररक्षक बनून राहतील दर्शक, आणि चेंडू मात्र निघून जातोय अगदी क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत सरळ सीमा पलीकडे. आलाय षटकार 6. धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजेच एकंदरीत 44. येस 44. साहिल पाटील हे म्हटलं की सगळ्या काही गोष्टी त्यामध्ये येतात, नो डाऊट. कारण भरपूर एक हुशार असं व्यक्तिमत्व, पाटील नेटवर्क्सला लागलेलं एक लखलखता तारा, बहाडोली गावातून बिलॉंग करणारे व्यक्तिमत्व. अगदी आपण पाहू शकाल सुंदर असं मात्र त्यांचं आपण पाहू शकाल हे चित्रीकरण जे दाखवतात तुमच्या समोर. प्रत्येक चेंडूचा लेखाजोखा, कुठे मात्र कुठल्या चेंडूला भरपूर वेगाने मात्र रिप्लेच्या देखील माध्यमातून ते प्रत्येक चेंडू आपल्यापर्यंत पोहोचवतात. म्हणजेच त्यांना विशेषतः गोष्टी सांगाव्या लागत नाही. भरपूर मात्र अनुभव या लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून ज्यांना आला. यावेळी चेंडू बऱ्याच काळ हवेत. मुनीत कुडू यांचं देखील कौतुक असेल, काही कमालीचं कॅमेरा वर्क बघायला मिळत आहे. यस विकेटचा पतन, चेंडू भरपूर काळ हवेत आणि इथे जर आपण पाहिलं तर चांगला झेल इथे मात्र टिपलाय. गॉन. नवीन फलंदाज जर आपण पाहिला तर रोहन गोवारी हे मात्र दाखल होत आहेत. धष्टपुष्ट यष्टीचे असे मात्र आपण पाहतोय हे मात्र फलंदाज. अर्थातच जर आपण पाहिलं तर ब्रँड ऑफ मासवन, धावसंख्या 45, 45. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि आता फिनिशिंग टच देण्यासाठी दाखल झालेत अर्थात रोहन गोवारी. करिबियन फलंदाजांची आठवण करून देणारी यांची यष्टी आपल्याला पाहायला मिळतात. एक मजबूत बांध्याचे असे मात्र खेळाडू रोहन गोवारी दाखल झालेत. अगदी जर आपण पाहिलं ऑन स्क्रीन त्यांना पाहू शकता आणि या बॅटिंग करण्यासाठी मात्र दाखल झालेत. 12 चेंडू त्यांच्यासाठी पुष्कळ झाले, जे मात्र खऱ्या अर्थानं मोठे फटके ही त्यांची स्पेशालिटी आहे. कालच्या दिवसात जिथे मात्र 4 चेंडू आणि 6-7 धावांची गरज होती तिथे मात्र ज्यांनी षटकार आणला होता अगदी संध्याकाळच्या सत्रात तेच फलंदाज रोहन गोवारी मैदानाच्या आत. यावेळेस अक्रॉस दी बॅट डीपमधून क्षेत्ररक्षक पुढे सरसावले. जिथे जर आपण पाहिलं तर सिंगल मिळते आणि या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 46 या धावसंख्येवरती. तनिष फायटर संघ मात्र क्षेत्ररक्षण करतोय. टॉस जिंकल्यानंतर आपण पाहतोय गोरसई बी या संघाच्या जास्तीत जास्त टी शर्ट्स आपल्याला बघायला मिळतात. कारण आपण पाहतोय भावेश पवार हा चर्चेतला खेळाडू आहे टेनिस क्रिकेट विश्वजगतात. आज 12 टीम या SPL मध्ये खेळत आहेत, ज्यामध्ये गोरसई बी संघाच्या ऑलमोस्ट 6 टी शर्ट्स आहेत. हे खऱ्या अर्थानं क्रिकेटला पसंती देणारं आपण पाहतोय सूर्या प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळतं. यावेळीचा फटका मात्र जर आपण पाहिला तर फसला आहे. क्षेत्ररक्षक मात्र तिथे आहेत आणि इथे जर आपण पाहिला तर रोहन गोवारी याच्या खेळाला देखील येतो पूर्ण विराम. विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द डगआउट. गॉन.
जर कोणी इथे आमचे लाडके प्रेक्षक शिस्तबद्ध प्रेक्षक कोणाला जर एक स्मार्ट वॉच सापडलं असेल तर आपले डीजे ऑपरेटर अनिकेत यांचं ते वॉच आहे. कुणाला मिळालं असेल तर प्लीज रिपोर्टिंग करा आणि कॉम्युनिटी स्टुडिओमध्ये ते वॉच आणून द्यायचं आहे. अतिशय सुंदर रीतीने मात्र आपण पाहू शकाल जे आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत डीजे अनिकेत यांचं स्मार्ट वॉच इथे जवळपास मैदानाच्या आवारात हरवलेलं आहे. कोणाला मिळालं तर प्लीज आणून द्या. जाऊया मॅचकडे. षटक क्रमांक आपण पाहतोय 5ला सुरुवात झाली जिथे 2 चेंडू फेकून झाले आणि पंचांचा सिग्नल वाईट चेंडूनं आला म्हणजेच धावसंख्या 47 वरती जाऊन पोहोचते. 47 ऑन दी स्कोर कार्ड आणि चेंडूचा खेळ झालाय तो म्हणजेच 2. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज होतात तयार. यावेळीच आपण पाहतोय लाऊड अपील पंचांकडे. पंच नॉट इंटरेस्टेड. इथून चेंडू येतोय डॉट आणि या डॉट चेंडूने जर आपण पाहिलं तर आता गोलंदाजी मार्कवर स्वप्नीलनं चांगला चेंडू इथे हाताळलाय. दुसरं षटक त्याचं देखील आहे. स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहतोय तर चला 12th मॅन आपलं असेल त्याने अगदी व्यवस्थित आपल्या फलंदाजाची नावं कळवायची आहेत मित्रांनो. चेंडू डॉट येतोय. सलगचा जर आपण पाहिला तर हा चेंडू डॉट आलाय. 4 चेंडूंचा खेळ होतोय. धावसंख्या जर आपण पहिल्या फलकावरती तर 47 वरती स्थिर आहे. 5वं षटक मनोज फाउंडेशन आणि गावदेवी पोचाडे या संघाला विनंती करतोय की प्लीज आपण टॉससाठी यायचं आहे. अतिघाई आणि संकटात नाही. स्ट्राईक रोटेट झाली. आता फलंदाजाला स्ट्राईक मिळाली. सूर्या याला येणाऱ्या काळात आपण पाहतोय सूर्या मात्र शंखनात फुंकतील का. मायनर चुका क्रिकेटमध्ये तुम्हाला त्रास देत आहेत. भरपूर वेळा आम्ही ते पाहिलेलं आहे. व्हॉइस ऑफ मासवण पालघर जिल्ह्याला लागलेला एक अभ्यासू समालोचक अर्थातच आमचे साथी समालोचक आपण पाहतोय राहुलजी धानवा सर आमच्या समवेत इथे आलेले आहेत. पुढच्या मॅचच्या एका इनिंग करिता आम्ही त्यांना निश्चित स्वरूपात बोलवणार आहोत मायक्रोफोनवर आणि खऱ्या अर्थानं आमच्या अपेक्षांना ते सातत्याने पूर्तता देत आहेत. तर राहुल सरांचा आवाज देखील आपण पुढच्या मॅचच्या एका इनिंगसाठी ऐकणार आहोत. जाऊया मॅचकडे जिथे स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे षटक क्रमांक 5चा खेळ चालू असताना धावसंख्या 50. अतिशय सुंदर रीतीचं क्रिकेट. टॉससाठी रेडी राहायचं आहे. मनोज फाउंडेशन आणि गावदेवी पोचाडे. मी म्हटलं होतं की स्ट्राईक रोटेट झाल्यानंतरचे परिणाम तुम्हाला काहीतरी आता कमरेवर हात येतात डोक्यावर हात येतात खांद्यात खांदे येतात करणार काय. कारण खऱ्या अर्थानं आपण पाहतो यष्टिरक्षाने केलेली चुकी इथे मात्र महागात पडते. मी म्हटलं होतं सूर्या स्ट्राईक एगेंडला आलाय आणि सूर्या स्ट्राईकवर येतोय आणि सूर्याने मात्र त्याचा क्लास दाखवलाय. अतिशय चांगला फटका सुसज्ज फटका. बॉडी बॅलन्स केलं मागच्या पायावर. पुलच्या फटक्यातून मात्र कन्वर्ट केला फटक्याला षटकारापर्यंत. धावसंख्या जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. तर आपण पाहू शकाल 55 धावा फलकावरती आहेत. चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर अवघ्या 5 षटकांचा खेळ संपला आणि एकंदरीत जर आपण पाहिलं एका चेंडूचा खेळ असेल. यस ऑल राईट शेवटचा चेंडू असेल. यावेळीस मात्र आपण पाहू शकाल शॉट कव्हरला जिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत परंतु फेकी खराब. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केले. दुसरीच्या प्रयत्नात 2 धावा देखील बघता बघता पूर्ण होत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच फलकावरती आपण तपासून पाहिली तर 5 षटक आणि 57 धावा. आजच्या दिवसात 50 धावा ह्या मात्र टॉप राहिल्या परंतु आता त्याला तोडीस तोड 57 धावांवरती पोहोचतोय. मनोज फाउंडेशन विरुद्ध आई गावदेवी पोचाडे या 2 कर्णधारांना मी विनंती करतोय की मित्र हो या टॉससाठी. अगदी मात्र आपण पाहतोय या 6 चेंडूंनंतर आपण टॉसची प्रतिक्रिया पूर्ण करणार आहोत जिथे मात्र 2 कर्णधार जोडले जातील. गावदेवी पोचाडे संघ देखील चांगलं क्रिकेट कालच्या दिवसात हाताळलं. रोहित होंडो याने मात्र थोडंसं नाराज केलं कारण जिथे 6 बॉल 13ची गरज होती जिथे पहिल्या चेंडूवर ज्यांनी षटकार आणला परंतु 5 बॉल आणि 6 धावा मात्र जमवताना त्यांना पुष्कळ कठीण राहिलं. म्हणून क्रिकेटमध्ये सिंगल डबल या धावांना तुम्हाला महत्त्व देणं तेवढंच गरजेची भूमिका असते परंतु ते कालच्या दिवसात त्याचा विसर राहिला आणि मग होंडोला शेवटी हताश व्हावं लागलं. हतबल व्हावं लागलं. खच्चीकरण मनोबल झालं कारण अगदी जिंकलेला सामना तुम्ही हरलात. क्रिकेट तर यालाच म्हणतात. कधी काय होईल कधी काय बिघडेल सांगता येत नाही. असा मात्र अनप्रेडिक्टेबल गेम अर्थात क्रिकेट. जाऊया मॅचकडे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज होतात तयार. खोलवट टप्प्याचा चेंडू. इथे जर आपण पाहिला तर चेंडू फळीचा संपर्क मनासारखा होत नाही. चेंडू जर आपण पाहिला तर इथून सिंगल करिता येतोय. या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आता स्कोर कार्डला 58 धावा तब्बल स्कोर कार्डला लागतात. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर ते म्हणजेच भावेश आणि स्ट्रायकिंग एंडला सूर्या.
ये नाम तो सुना होगा. अतिशय चांगली बॅटिंग सूर्याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत आणि तिथे मात्र आपण पाहू शकाल चेंडू अगदी त्यांना बीट करून निघून जातोय सरळ सीमा पार. SPL चा हा चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. जर आपण तपासून पाहिली तर 62 आजच्या दिवसातला उच्चांक पाहायला मिळतो. बॅट आणि बॉलचा संपर्क व्यवस्थित नाही. सूर्या बॅक टू द डगआउट. फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले ते म्हणजेच वैभव. आपण पाहू शकाल वैभव यांना अगदी सकाळच्या सत्रात चहा आणि बरंच काही. धन्यवाद राहुल दानवा सर. यावेळेस आपण पाहू शकाल चेंडू भरपूर काळ हवेत. क्षेत्ररक्षक शॉट एक्स्ट्रा कव्हरला जिथे मात्र चांगला झेल टिपलाय. राकेशजी दुमाडा साहेब कुठे असतील तर प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. राकेशजी दुमाडा साहेब आणि अमित पवार कुठे असेल तर प्लीज या आमच्या मुख्य व्यासपीठावर. तुम्ही यायचं आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 63 या धावसंख्येवरती. अगदी मात्र जर आपण पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सामना क्रमांक 2 आजच्या दिवसातलं जर आपण पाहिलं तर 8 सामन्यांचं शेड्यूल आहे. यावेळेस पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळून काढलाय. डीपमधून खेळाडू कव्हरला आहे जिथून सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा पूर्ण प्रयत्न आणि या प्रयत्नात इथे मात्र पंचांनी बोट आकाशाकडे उचललाय. फलंदाज इथे बाद होईल. धावसंख्या 1 देखील मिळाली. 64 प्लस विकेट असं मात्र आपण पाहतोय. धावा जाऊन पोहोचतात 64 वरती. 8 गडी बाद झालेत. ऑलमोस्ट अर्ध्याहून जास्त संघ कोलमडलाय परंतु धावा देखील झाल्यात गॉन. दर्शन घरवाल का मुकेशजी गोवारी कुठे असतील त्यांना देखील विनंती करतोय की प्लीज मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. मुकेश गोवारी आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर प्लीज या. पुढचा मॅचचा टॉस देखील होईल जिथे मात्र 2 संघ एकमेकांसमोर असतील. एका बाजूला मनोज फाउंडेशन, दुसऱ्या बाजूला गावदेवी पोचाडे. 2 कर्णधारांना विनंती करतोय की प्लीज टॉससाठी रेडी राहायचं आहे. चेंडू मात्र अगदी शेवटचा आणि हा देखील आपण पाहतोय इथून डॉट येतोय. धावा 64 झाल्या आणि 65 धावांचं टार्गेट असेल. पाहूया काय होतंय टॉस बॉक्समध्ये जिथे 2 कर्णधार आपल्याला पाहायला मिळतील. या टॉस करता एका बाजूला मनोज फाउंडेशन, एका बाजूला गावदेवी पोचाडे. राकेशजी दुमाडा साहेबांचं सकाळच्या सत्रात पुन्हा एकदा स्वागत. अमित पवार देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर जाऊया टॉस बॉक्समध्ये. तर रोहित गोवारी आहेत ज्यांच्या माध्यमातून आपण इथे टॉस करणार आहोत. अगदी जर आपण पाहिलं तर आजच्या दिवसातला हा 3रा सामना मनोज फाउंडेशन विरुद्ध गावदेवी पोचाडे यांच्यातला मात्र हा टॉस होईल. तर आदरणीय सन्माननीय रोहितजी गोवारी साहेब आहेत ज्यांच्या माध्यमातून आपण इथून टॉस करणार आहोत. आजच्या दिवसातला 3रा सामना. एका बाजूला मनोज फाउंडेशन, दुसऱ्या बाजूला गावदेवी पोचाडे यांच्यातलं मात्र हे द्वंद्व. मनोज फाउंडेशन इथे मात्र आपण पाहतोय कॉल असेल गावदेवी पोचाडे संघाचा.
हेड्स इज कॉल अँड इट इट्स गोवारी साहेबांना विनंती करेन की प्लीज आपण मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. खऱ्या अर्थानं रोहित भोईर होंडो हा मात्र टॉस जिंकलाय. कालची मात्र झालेली इजा थोडीशी आज देखील थोडेसे दुःख देत असेल, कारण ऑलमोस्ट शेवटचा सामना होता जिथे 4 बॉल आणि 5ची गरज राहिली, परंतु तो सामना हातातून निसटला. षटकारांमध्ये प्रयत्न राहिले, परंतु खऱ्या अर्थानं सिंगल डबल या खेळाला देखील तेवढाच महत्त्व दिला पाहिजे. इथून मात्र आजचा दुसरा दिवस आहे. आजच्या मॅचेस देखील तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. आपण नाणेफेक जिंकलात, एक महत्त्वाची स्पर्धा आणि आजचा दुसरा दिवस आणि सामना देखील तेवढाच तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. कालच्या दिवसात 3 मॅच खेळले जिथे मात्र 2 पराभव आणि 1 विजय. आजचा चौथ्या मॅचचा टॉस तुम्ही जिंकल्यात, सुरुवात गोड झालाय. तुमचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण मात्र स्वीकारलंय. प्रतिस्पर्धी संघ मनोज फाउंडेशन. कालच्या दिवसात जर त्यांचा विचार केला तर तिन्ही सामने ते मात्र पराभूत झाले होते, परंतु आज अगदी सकाळच्या सत्रात 2 मॅच मात्र पराभूत झाले होते. सकाळच्या सत्रात पहिल्याच मॅचमध्ये विजयाचा शिक्का त्यांनी मुर्तब केला. तर क्षेत्ररक्षण करत असताना किती धावांपर्यंत तुमचा रोखण्याचा प्रयत्न असेल? 50 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आज पुन्हा एकदा तोच प्रश्न तुला विचारीन की हे आयोजन नियोजन, आज मात्र गाव पातळीवरचे प्रत्येक खेड्यापाड्यातले खेळाडू या स्पर्धेमध्ये एकत्रित बघायला मिळतात. या आयोजनाबद्दल, या आयोजकांबद्दल काय म्हणशील? या कमिटीने आम्हाला केलेले त्यांचे खूप धन्यवाद आणि पुढेही असंच नियोजन करत राहू आणि खेळण्याची संधी देऊ. यस, थँक्यू सो मच. हा आता रोहित भोईर जिथे मात्र त्याने टॉस जिंकला आणि अगदी तिसऱ्या मॅचचा टॉस झाला जिथे आई गावदेवी पोचाडे या संघाने नाणेफेक जिंकलं आणि प्रथमतः गोलंदाजी स्वीकारली. थँक्यू पाटील नेटवर्क्स अँड मुनीत कोडू. जाऊया इन ॲक्शन मॅचकडे, जिथे टार्गेट चेस करताना आपल्याला संघ बघायला मिळेल तो म्हणजेच ध्रुव 11. तर जाऊया मॅचकडे, जिथे जर आपण पाहिलं तर तनिष फायटर चहाडे संघ हा मात्र 36 चेंडू आणि आपण पाहतोय 65 धावा चेस करण्यासाठी उतरलाय. काय होईल आणि काय बिघडेल सगळ्या काही गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. हितेश जाधव साहेब आपण पाहू शकाल, आई एकविरा संघाचे संघ मालक आपल्याला पाहायला मिळतात. उद्याच्या दिवसात ज्यांचा मात्र तो तुम्हाला सामना बघायला मिळेल. आज प्रथमतः 6 संघांसाठी 2 दिवस आणि उद्याचे 2 दिवस हे येणाऱ्या 6 संघांसाठी आणि अंतिम दिवस हा मात्र रिझर्व आहे जिथे मात्र क्वालिफायच्या मॅचेस तुम्हाला बघायला मिळतील. यस, ऑल सेट ऑल राईट. जाऊया मॅचकडं, जिथे गोलंदाजी मार्कवर रतीश जाधव हे आपल्याला पाहायला मिळतात. अगदी सकाळच्या सत्रात मात्र आपण पाहतोय उत्तम दर्जाचा चहा, वेळेला चहा हवाच, वेळ कुठली असो चहा खूप गरजेचा आहे. ज्या अनुषंगाने पहिल्या चेंडूवर मोठा फटका, जिथे मात्र आपण पाहतोय मोठा फटका खेळला होता. फलंदाज सनी याचा मात्र फटका फसलाय, जिथे डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे सरसावले आणि विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. 35 बॉल आणि 65 धावांची आता गरज आहे. पहिल्या चेंडूवर मोठा मासा गळाला लागला. अतिशय चांगली गोलंदाजी रतीश यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिला चेंडू आपण पाहतोय फलंदाजाला भाग पडलं की मोठा फटका खेळेल, जिथे मात्र ट्रॅप रचला होता. यावेळी हा चेंडू देखील चांगला, अगदी फलंदाजाला उलकारा देऊन गेला. अगदी कानाजवळून मात्र आपण पाहतोय चेंडू निघून गेला. फ्लाइंग किस करून जाणारा चेंडू. मागे यष्टीरक्षक आपण पाहतायत जे मात्र चोख आहेत. धावसंख्या फलकावरती जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच आत्तापर्यंत. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. तिथे आपण पाहतोय अगदी शेवटच्या क्षणी झेल सुटलाय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय असे झेल जर सुटले तर तुम्हाला शेवटच्या क्षणाला त्रास देतील, नो डाऊट. आणि इथून जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं झेल सुटलाय.
3 चेंडू आणि 1 धाव अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. 33 बॉल आणि 64 धावांची गरज असं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये तनिष फायटरचं हाडे. यावेळी जर आपण पाहिलं तर इनफिल्डच्या वरून हा फटका खेळला, जिथे मात्र चौकार मिळाला आणि या 4 धावा अगदी महत्त्वाच्या राहिल्या, कारण एक महत्त्वाचा फलंदाज बाद झाल्यानंतर फलंदाजांना इथून चौकार शोधणं अगदी गरजेची भूमिका होती आणि जिथे मात्र चौकार शोधलाय. चांगलं बॅटिंग, चांगलं टायमिंग, 4 धावा. या धावसंख्या 4 स्कोर कार्ड आता पुढे सरकतंय. जर आपण तपासून पाहिलं तर जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 5 या धावसंख्येवरती. अगदी हा चेंडू जर आपण पाहिला तर खोलवट टप्प्याचा, त्याला मात्र सन्मान देतोय. एका चौकारानंतर चेंडू डॉट देखील आलाय आणि कमबॅक मात्र चांगला केला या गोलंदाजानं. रतीश आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. विवेक दवणे यांनी मात्र सांगितलं की हा चेंडू खराब आहे, जिथून तुला पनिश केलं जाईल. सिंगल मित्र वाईटच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 6 या धावसंख्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील गोलंदाजी मार्कवर. यावेळी जर आपण पाहिलं तर कट करण्याचा प्रयत्न शॉर्ट पॉइंटला, जिथे मात्र खेळाडू आहे. षटक क्रमांक 1चा खेळ संपला, जिथे मात्र दुसरा धक्का देखील पाहायला मिळतो बॅटिंग करणारा संघाला. विकेटचं पतन, फलंदाज बॅक टू द डग आउट गॉन. मोठा मासा गळाला. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पहिल्या षटकाचा खेळ संपला, जिथे गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सूर्या येत आहेत आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आदित्य. धीरज आणि आदित्य यांना मात्र आता सावध पवित्रा घ्यावा लागेल, जिथून मात्र जर आपण पाहिलं तर सिंगल डबलच्या खेळाला देखील प्रामुख्य देणं गरजेची भूमिका. यावेळेस भरपूर काळ हवे, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक पुढे पोहोचतात आणि इथे मात्र आपण पाहतोय गुड जज अँड गुड कॅच. 3रा विकेटचं बटन गॉन. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील दाखल होत आहेत. अगदी मात्र आपण पाहतोय 6 धाव्यांवरती 3 गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. म्हणजेच आता 29 बॉल आणि 59 धावांची गरज. प्रति चेंडूमागे तुम्हाला दुहेरी धाव मिळवणं तेवढेच गरजेची भूमिका. यावेळीचा चेंडू जर आपण पाहिला तपासून तर पंच अक्षय नाईक दर्शवतात की येस व्हाईट बॉल. इथून धावसंख्या 1 मिळेल. या 1 धावेने धावफलक पुढे पोहोचते, ते म्हणजे 7 या धावसंख्येवरती. इथे मात्र डॉट चेंडूचा भरणा आपल्याला पाहायला मिळाला आणि या डॉट चेंडूने जर आपण स्कोर कार्ड पाहिला तर 7 वरती स्थिर आहे आणि 3 गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. सूर्या यावेळी डायरेक्ट हिट जर लागतंय तर यास पंचांनी मात्र बोट उचलावं लागेल, कारण अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग अँड गुड थ्रो. विकेटचं पतन, फलंदाज बाद गॉन. DJ Jagrut in the mix.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं या सूर्या प्रीमियर लीग 2024 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. आपण पाहू शकाल अतिशय सुंदर क्रिकेटची मात्र एक देखणी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या पर्वात अतिशय सुंदर रीतीचा खेळ मात्र या स्पर्धेने साकारलाय म्हणायला हरकत नाही. प्रत्येक वर्षी नाविन्यपूर्ण या स्पर्धेमध्ये काहीतरी घेऊन येण्याचा प्रयत्न आमच्या आयोजकांचा. यावेळेस पुन्हा एकदा वेग जास्त, भन्नाट वेगाचा एक चांगला टप्पा आणि हीच खरी या गोलंदाजाची ओळख आहे. आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतो तो म्हणजेच सूर्या. जर आपण पाहिलं तर अतिशय सुंदर गोलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिलेली आहे. सूर्या आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी दुसरं षटक, पॉवर प्लेचं षटक मात्र हाताळण्यासाठी ज्याला मान मिळतो. यावेळेस पुन्हा एकदा पॉईंटच्या वरून आणि अगदी मात्र आपण पाहतोय चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स निघून जाईल. SPL चौकार 4. येस, आपण पाहू शकाल पराग दानवा देखील या मॅचकडे वळत आहेत अतिशय सुंदर रीतीने. मात्र आयोजकांच्या लिस्टमध्ये ज्यांचं नाव शुमार, भरपूर परिश्रम मात्र या स्पर्धेकरिता आमचे सर्व आयोजक मंडळी देखील घेत आहे. अतिशय सुंदर रीतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. बॅट आणि बॉलचा मात्र कडवा संघर्ष. सुंदर रीतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवलंय कालच्या दिवसापासून आणि अगदी आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा. पुढचा मॅच मनोज फाउंडेशन विरुद्ध गावदेवी पोचाडे, ज्यामध्ये मनोज फाउंडेशन या संघाची प्रथमतः बॅटिंग असणार आहे. जिथे मात्र टॉस जिंकला तो म्हणजेच गावदेवी पोचाडे या संघानं आणि जिथे त्यांनी दावा मांडला की प्रथमतः आम्ही क्षेत्ररक्षण करणार. मनोज फाउंडेशन या संघाची स्ट्रेंथ जरी बॅटिंग असली तरी देखील आपण पाहतोय आम्ही प्रथमतः गोलंदाजी करणार. जाऊया मॅचकडे. यावेळी स्टीअर केलाय सॉफ्ट हँड अगदी आणि जिथे जर आपण पाहिलं तर धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच फलकावरती, ती म्हणजेच आत्तापर्यंत 12. षटक क्रमांक 2चा खेळ जिथे संपला आणि धावसंख्या 6च्या सरासरीनं जाऊन पोहोचते ती म्हणजेच 12 या धावसंख्येवरती. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजेला. यस डीजे. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं या क्रिकेटच्या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात सूर्या प्रीमियर लीग 2024 हा थरार. अगदी मात्र सुंदर रीतीचा मात्र खेळ चालू आहे. गोलंदाजी मार्कवर रतीश जाधव आपल्याला पाहायला मिळतात. यस, पुढचा सामना आपण पाहतोय मनोज फाउंडेशन या संघाचा. त्यांना भरपूर शुभेच्छा असतील. राकेशजी दुमाडा साहेब, अमित पवार साहेब आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेचे प्रोपरायटर म्हणून ज्यांच्याकडे पाहायला मिळतात. पहिला सामना आजच्या दिवसात विजयाचा ठसा उमटवला आणि तदनंतर आजच्या दिवसातला त्यांचा हा दुसरा सामना असेल. 8 मॅचचं शेड्यूल, अगदी महत्त्वाचं शेड्यूल आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेस अगदी पहिल्या चेंडूवर आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. चेंडू निघून जाईल सरळ सीमा पलीकडे. एक दर्जेदार आजच्या दिवसातला सर्वाधिक लांब आणि सर्वाधिक उंच हाय अँड हँडसम षटकार 6. धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतं. बघा, एका षटकारानंतर सिंगल डबलचा खेळ देखील स्वीकारणं तेवढीच गरजेची भूमिका. यावेळेस जीवाचा आटापिटा करत 2 धावा मात्र पूर्ण केल्या. स्वतःच्या विकेटची किंमत स्वतःला माहिती आहे, कारण खऱ्या अर्थानं आपण पाहतोय भावेश या फलंदाजाकडे क्वालिटी आहे. त्याने जर 6 षटकं मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला तर या मॅचचं चित्र तो काहीतरी वेगळं करू शकतो. स्वतःला देखील जाणीव आहे. फक्त 6 षटकं उभं राहायचं आहे. अगदी डगआउट त्याच्याकडे आपसुकतेने पाहतंय की भावेश, हा सामना अगदी तुला उभं राहायचा आहे. इथून जर तू उभा राहतोय तर हा सामना आपण निश्चित स्वरूपात विजयाच्या जवळ पोहोचू शकता. जोरदार इथे मात्र आपण पाहतोय भरपूर वेगाने हाताळलेला चेंडू रतीश जाधव आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू इथून डॉट येईल. 20 धावा धावफलकावरती 4 गडी बाद अशी स्थिती.
65चा पाठलाग आहे, जिथे आता 21 बॉल आणि 45 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल आणि 13 धावांची भागीदारी या दोन खेळाडूंमध्ये झाली. आता 21 बॉल आणि 45ची गरज. हा चेंडू देखील वेगवान चेंडू पाहायला मिळाला. एक षटकार मात्र तुम्ही आणला असेल, परंतु येणाऱ्या काळात पुढचे 2 चेंडू अनप्लेएबल, म्हणजे त्या षटकाराची व्हॅल्यू आता विशेष राहिली नाही. एका षटकारानंतर सिंगल डबल हा खेळ देखील चांगल्या चेंडूचा सन्मान करणं हे देखील क्रिकेटचं कर्तव्य आहे. तुम्हाला ती फलंदाजी म्हणून चांगलं क्रिकेट दाखवणं गरजेची भूमिका आहे, परंतु ते पाहायला मिळालं नाही. यावेळेस मात्र चेंडूला दिशा दिली. फाईन लेग, लॉंग लेग मधून चेंडू निघेल तिथे क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, जिथून फेकी येईल तद्वर आपण पाहतोय धावसंख्या 2 मिळतील. या 2ने मात्र धावफलक पुढे सरकेल. धावा जर आपण तपासून पाहिल्या तर जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 22 धावा, आणि अगदी या षटकातला चेंडू असेल तो म्हणजे शेवटचा. 3 षटकांचा खेळ चालू आहे. एक धावासाठी मात्र आपण पाहतोय फलंदाज झगडतायत, कारण एक धाव खूप महत्वाची भूमिका क्रिकेटमध्ये सातत्याने आपण पाहिलंय. गोलंदाज तयार. यावेळी समोरच्या दिशेनं फटका खेळलाय, जिथे क्षेत्ररक्षक आहेत, परंतु क्षेत्ररक्षक बघत राहतील त्या चेंडूकडे. चेंडू निघून जातोय, सीमा पार आलाय. SPL चा हा दर्जेदार षटकार 6. माझी घरवाली पोर मनरवाली, तू शोभून देशील मला पार. उरलं केसवाली, वाकड केसवाली, मी हवन बिन तुलाच बायको. सुंदर संगीतांची मधुर मेजवानी डीजे अनिकेत यांच्या माध्यमातून आम्ही ऐकतोय कालच्या दिवसापासून. अगदी प्रेक्षकांना देखील रिझवत आहेत आणि लाईव्हच्या माध्यमातून देखील सुंदर कमेंट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत आमच्या डीजे अनिकेतसाठी, की अतिशय सुंदर डीजेचे सॉन्ग लावले जातात या स्पर्धेकरिता. यावेळेस लसित मलिंगा कॉपीबुक स्टाईल गोलंदाजी हाताळत असताना जयेशला आपण पाहिला. पहिलाच चेंडू अगदी योग्य टप्प्यावर आणि अगदी वेगावर. धावसंख्या 28 वरती जाऊन पोहोचतंय. 18 बॉल आणि 37 धावांची गरज. आता जर आपण पाहिलं तर 29 झाल्या, म्हणजेच 1 धाव या षटकात देखील मिळाली. आता जर आपण पाहिलं तर अतिशय सुंदर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. षटक क्रमांक 4चा खेळ चालू झाला. जयेशला आपण पाहतोय यावेळीचा चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. पंच अक्षय नाईक वळतायत की यस ऑल राईट. हा चेंडू मात्र भरपूर बाहेरचा, जिथून जर आपण पाहिलं तर सिंगल मिळाली, आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर धावा आता जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 30 वरती. 65चा पाठलाग, जिथे आता अर्धा पडाव संपलाय. आता 17 बॉल आणि धावसंख्या 35ची गरज. यावेळेस हा फटका देखील चांगला खेळला आहे. अतिशय सुंदर रीतीने मात्र आपण पाहतोय हा फटका खेळतायत. अगदी पॉइंटला मात्र बीट करत चेंडू मात्र डीप मध्ये ढकलला, आणि इथून मात्र आपण पाहतोय चौकार शोधला. या 4ने मात्र धावसंख्या जाऊन पुढे पोहोचेल ती म्हणजेच आतापर्यंत 34 धावा, 16 बॉल आणि 31ची गरज. अतिशय चांगलं क्रिकेट. मी म्हटलं होतं की जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे, एका बाजूला आपण पाहतोय भावेश, त्याला मात्र जबाबदारीचं ओझं घ्यावं लागेल, आणि खऱ्या अर्थानं आपल्या संघाला ह्या विजयामध्ये खऱ्या अर्थानं एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागेल, जे कॉन्ट्रीब्युशन आतापर्यंत ते देतात. यावेळी चेंडू भरपूर काळ हवेत. खाली किरण पोहोचतायत, आणि किरण मात्र आहेत आणि अतिशय चांगला झेल टिपतायत. आणि भावेशच्या खेळीला इथे पूर्णविराम. नाराज आहे, स्वतःवरती नाराज आहे की हा फटका मी खेळलो, कदाचित मोठी चुकी झाली. विकेटचं पतन गॉन. बाजारात तुला नेईन, पैसे त्या घेन देईन. बाजारात तुला नेईन, पैसे त्या घेन देईन. अगं ए पोरी, तू येशील का बाजारी माझे हारी. अगं ए पोरी, तू येशील का बाजारी माझे हारी. बाजारात नेशील मला काय घेऊन देशील. बाजारात नेशील मला काय घेऊन देशील. अरे हे पोरा, येता मी बाजारी तुझे हारी. अरे हे पोरा, येता मी बाजारी तुझे हारी. आपल्याला बघायला मिळाला. गुड टच अँड गुड कॅच. अगदी मात्र चेंडूने आकाशात भरारी घेतली होती, परंतु किरण यांच्या माध्यमातून सुंदर झेल टिपला गेला. आता 15 बॉल आणि 31ची गरज आहे. काही चांगला मॅच बघायला मिळतोय. यावेळी ऑन साईडला खेळलाय, जिथून मात्र क्षेत्ररक्षक आहेत
अगदी मिळॉनचे क्षेत्ररक्षक पुढे सरसावले, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलंय, धावसंख्या 2 मिळाल्या. विकेट मिळाल्यानंतर आपण पाहू शकाल आता थोडंसं आत्मविश्वास दुणावला असेल जयेश या गोलंदाजाचा. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 36 वरती. 14 बॉल आणि 29 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. 14 चेंडू आणि 29ची गरज आहे. अतिशय चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार. यावेळीचा फटका चांगला खेळलाय जिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे देखील चांगला झेल टिपलाय. अगदी या षटकातला दुसरा धक्का पाहायला मिळाला बॅटिंग करणाऱ्या संघाला. विकेटचं पतन. फलंदाज इथे देखील बाद झालाय. तनिष फायटर चहाडे या संघाचा गॉन. मीला येईन तुला नियाला येईन, जुने जाग्यावर माझी वाट हेरजो. पैजण होऊ देन तुला कंगन होऊ देन, केसात मला ये तुला गजरा होऊ देन. मीला येईन तुला नियाला येईन, जुने जाग्यावर माझी वाट हेरजो. होय पोशा ना घरा माहीत झाला तर तरी तू येच, मी वाट पाहतो. 13 बॉल आणि 29ची गरज. मैदानाच्या आतमध्ये अगदी सामना 50-50 बॅटल आत्तापर्यंत. कारण विकेट अर्धा संघ कोळमडलाय, परंतु सागर आणि स्वप्नील या जोडीवर पूर्ण विश्वास आहे संघ मालकांचा, कर्णधारांचा. आता जो विश्वास तुमच्यावरती सोपवलाय त्याला तुम्हाला सार्थ ठरवावं लागेल. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवावं लागेल, कारण वेळ अजून गेलेली नाही. कारण 13 चेंडू आहेत आणि 29 धावा तुम्हाला जमवायच्या आहेत. मॅचमध्ये पलटवार करण्याची भरपूर संधी आहे, परंतु ते तुम्हाला स्वीकारावं लागेल. यावेळेस आपण पाहतोय चेंडू अनप्लेएबल. पुन्हा एकदा कहा पे निगाह कहा पे निशाणा. अगदी ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळाला आणि चेंडू आणि पळीचा संपर्क झाला नाही. 12 बॉल 29ची गरज. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजेला. पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आत. होत्या कोडक भारी आल्या. लग्नात आयटम आले, लग्नात आयटम आले, इकडची माले तिकडची फुले. लग्नात आयटम आले, लग्नात आयटम आले, इकडची माले तिकडची फुले. थँक्यू सो मच. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय संघाचे कर्णधार अर्थात सूर्या यांना आपण पाहू शकाल. एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्यांची वर्णी लागते. सातत्याने चांगलं क्रिकेट, बॅटिंग देखील तेवढीच चांगली ज्यांची राहिली आणि तेच आता गोलंदाजी मार्कवर दाखल झालेत. सूर्याला आपण पाहू शकाल पहिलं षटक हाताळलं जिथे ज्यांनी मात्र 1 विकेट मिळवला आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 6 धावा खर्च केल्या होत्या. यावेळेस चेंडू फळीचा संपर्क अगदी हवा तसा होत नाही. सिंगल जर आपण पाहिली तिथून मिळते. दुसरीचा प्रयत्न झालाय आणि बघता बघता 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. आता इक्वेशन 11 बॉल आणि 27ची गरज. 27ची गरज आणि 11 बॉल. अतिशय चांगलं बॅटल. हळूहळू मात्र प्रेक्षक राजे या स्पर्धेकडे वळत आहेत. लाईव्हच्या माध्यमातून देखील प्रेक्षक जोडले जातात. त्यांचं देखील आम्ही करतो या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात सूर्या प्रीमियर लीग 2024चा आजचा दुसरा दिवस. खऱ्या अर्थानं दुसऱ्या दिवसात भरपूर चांगलं क्रिकेट आपल्याला बघायला मिळालं. कशमकश दोन्ही संघ मात्र चांगले आहेत. आता जर आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि इथे जर आपण पाहिलं तर झेल टिपलाय. सूर्या यांच्यासाठी हा दुसरा विकेट आणि तनिष फायटर चहाडे या संघासाठी हा आता 7वा धक्का आपल्याला पाहायला मिळाला. गॉन. पहार पोरींचा नखरा, पहार पोरींचा नखरा. थँक्यू सो मच. आपण जाऊया मॅचकडे जिथे 10 बॉल आणि 27 धावांची गरज आहे. इथून नवीन बॅटर दाखल झालेत ते म्हणजेच राहुल. 7 गडी बाद झाले. डाऊन 9 साठी मात्र राहुल दाखल झालेत. सागर एका बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत तर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील सागर पाटील आहेत. पंचांच्या भूमिकेत मात्र भरपूर चांगलं क्रिकेट. ज्यांनी मात्र एक उत्कृष्ट खेळाडू देखील सातपाडीसाठी चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलेले आहेत. परंतु आज पंचांच्या भूमिकेत अतिशय उत्तम दर्जाचे पंच होणं देखील तेवढंच सोपं नाही. प्रत्येकाला वाटतं फक्त हात वर उचलायचे, हात वर खाली करायचे एवढीच भूमिका नसते. क्रुशल मुवमेंटला मात्र निर्णय देणं तेवढंच कठीण असतं. ज्या अनुषंगाने आमचे 3 पंच ज्यांच्यासाठी देखील हॅट्स ऑफ असतील. अतिशय सुंदर पंचांची भूमिका. यावेळी चेंडू येतोय डॉट. 8 बॉल आणि 26 धावांची गरज. 12 बॉल 29ची गरज होती. तिथून जर आपण पाहिलं तर आता 8 बॉल आणि 26 धावांचा सामना येतोय.
खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सूर्या याचं षटक अगदी महत्त्वपूर्ण राहिलं. सुंदर आणि कसून गोलंदाजी. आतापर्यंत ज्याने 10 चेंडू फेकले, 9 धावा खर्च करत 2 गडी बाद केले. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलाय, जिथे मात्र आपण पाहतोय मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे शॉटमध्ये, जिथून क्षेत्ररक्षण झालं आणि धावसंख्या मिळाली 1. 7 बॉल आणि 25ची गरज आणि 7 बॉल आणि 25 धावांची गरज आहे. अतिशय सुंदर रीतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. यावेळेस हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर विवेकजी दवणे यांचा मात्र सिग्नल येतोय की यस ऑल राईट. हा चेंडू वाईड आहे. आता 7 बॉल आणि 24ची गरज म्हणजे 7 चेंडू आणि 4 षटकार, अदरवाईज 7 चेंडू आणि 6 चौकार. इक्वेशन तुम्हाला आता असं गृहीत घ्यावं लागेल, कारण सिंगल डबलचा सामना आता आवाक्यात येणार नाही. मोठ्या फटक्यांमध्ये तुम्हाला डील करावं लागेल. यावेळेस फटका खेळलाय, जिथे आपण पाहतोय मिड विकेटचा खेळाडू पुढे सरसावतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर पुढे सरसावली सिंगलनं 6 बॉल 23. या स्पर्धेकरिता आपण पाहतोय महत्त्वाचे आमचे देणगीदार देखील खूप महत्त्वाची गरजेची भूमिका राहिले. सूर्या प्रीमियर लीग 2024 जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय टॉस बॉक्स ज्यांनी मात्र अवेलेबल करून दिला. सौजन्य श्री सुनील पांडुरंग धानवा साहेब, माजी उपसभापती पालघर पंचायत समिती. आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक, चतुर्थ क्रमांक जे करंडक आहेत ते मात्र सौजन्य प्रफुल्ल पद्माकर पाटील साहेब. त्याचबरोबर यूट्यूब लाईव्ह तब्बल 5 दिवस डॉक्टर श्री विश्वास वळवी साहेब, सौजन्य विश्वास फाउंडेशन यांच्या माध्यमातून. मालिकावरची जी बॅट आहे ती खऱ्या अर्थानं आपण पाहतोय JSR स्पोर्ट्स मनोर, एक ब्रँड असं मात्र स्पोर्ट्स आपल्या विभागातलं, ज्याच्या माध्यमातून मालिकावीरसाठी बॅट, त्याचबरोबर मालिकावीरसाठी चषक जे आहे ते आपण पाहतोय. मालिकावीरचे चषक जे आहे ते सौजन्य श्री गणेश बुंदे साहेब यांच्या माध्यमातून आलं. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जे मात्र चषक आहेत ते सौजन्य कुमार चिराग प्रीतम पिंपळे यांच्या माध्यमातून आलं. सूर्या प्रीमियर लीग 2024 साठी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आयुध स्पोर्ट्स मनोर यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर वरील पुरस्कारिता 4 टी-शर्ट जे मात्र आपण पाहतोय. या खेळाडूंना जे 4 टी-शर्ट असतील जे मात्र आयुध स्पोर्ट्स मनोर यांच्याकडून आहेत. उत्कृष्ट फलंदाज कोण असेल, उत्कृष्ट गोलंदाज कोण असेल, उत्कृष्ट फलंदाज आणि क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर जे मात्र 4 खेळाडू ठरतील त्यांच्यासाठी मात्र आयुध स्पोर्ट्स मनोर यांच्याकडून आपण पाहतोय 4 टी-शर्ट्स आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर आपण पाहू शकाल आई एकविरा टॅटू शॉप मनोर प्रोप्रायटर गिरीश पाटील साहेब यांच्याकडून सर्वात जास्त षटकार ठोकणारा खेळाडू, सर्वात जास्त चौकार खेचणारा खेळाडू, सर्वात जास्त झेल टिपणारा खेळाडू, या 3 खेळाडूंसाठी मात्र आपण पाहतोय आकर्षक 3 ट्रॉफीज चषक आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर श्री रमेश सुकूर तांबडी साहेब नागझरी व श्री कुमार नचिकेत रमेश तांबडी साहेब नागझरी यांच्याकडून प्रत्येक मॅच करिता मॅन ऑफ द मॅच ची मात्र गोल्डन ट्रॉफी जी मात्र आहे. खऱ्या अर्थानं आमच्या या स्पॉन्सरने ही स्पर्धा धन्य झाली, जी मात्र स्पर्धेला खऱ्या अर्थानं रंगरूप आले. त्यांचं देखील नाव घेणं तेवढंच गरजेचं आहे. आर्थिक सहाय्य देखील आले, ते देखील तुमच्यासमोर निश्चित स्वरूपात मी घेऊन येईन. परंतु या मॅचकडे तत्पूर्वी जाऊया जिथे 4 बॉल आणि 17ची गरज आहे. यावेळेस आपण पाहू शकाल हा चेंडू अतिशय चांगला. यू मिस आय डेफिनेटली क्लीन हिट यू, दांडी गुल गॉन. होते दुकानासी घडीभर थांबना माझे प्रिय तू हलू हलू चालना. होते दुकानासी घडीभर थांबना माझे प्रिय तू हलू हलू चालना. पोशा पण आखारात निज हुनाय बायकोची कटकट मी ऐकहू नाय. दुसरी आणायला एकलाच जाय कशी बसी पटवून आण का काय. थँक्यू. 3 बॉल आणि 17 रनची गरज म्हणजे 3 चेंडू आणि 3 षटकार इथून मात्र ठोठावायचे आहेत. पाहूया हे 3 षटकार जमतील का. अर्धा जर आपण पाहिलं तर हा पवन फलंदाज दाखल झाला आहे. यावेळेस यष्ट्या पुन्हा एकदा वाकवल्या आणि पवन येतोय आणि पवन जातोय. खूप वेळ मात्र या मॅचकडे त्याला थांबता आलं नाही. इथे जर आपण पाहिलं तर 9 विकेट हॅट्रिकसाठी आपण पाहतोय या सुनीलजी धानवा साहेब यांच्याकडून मात्र 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. कुठल्याही फलंदाजाने 3 षटकार लगातारचे आणले त्याच्यासाठी देखील 500 रुपये आणि गोलंदाजाने जर हॅट्रिक साध्य केली त्याच्यासाठी देखील 500 रुपये. आदरणीय सन्माननीय सुनीलजी धानवा साहेब आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून टॉस बॉक्स देखील आपल्याला इथे अवेलेबल ज्यांनी केला.
उद्याच्या दिवसात त्यांचा संघ देखील पाहायला मिळेल. अर्थातच धानवा ब्रदर्स हा संघ तुम्हाला इन ॲक्शन उद्याच्या दिवसात बघायला मिळणार आहे. 2 बॉल आणि 17ची गरज. या सामन्यामध्ये फक्त औपचारिकता म्हणायला हरकत नाही. 65 धावांचा पाठलाग करायचा होता. आतापर्यंत 48 वरती धावसंख्या पुढे पोहोचली. यावेळेस पुन्हा एकदा हा चेंडू देखील चांगला हाताळलाय. गोलंदाज जर आपण पाहिले तर निशांत, अगदी आपण पाहू शकाल कमी वयात जास्तीत जास्त चर्चा या गोलंदाजाची राहिली आणि खऱ्या अर्थानं तुमची चर्चा उगाच होत नाही. त्याच्यासाठी तुमचं कौशल्य, त्याच्यासाठी तुमचं कर्तृत्व, ह्या सगळ्या गोष्टी असायला लागतात. ज्या वेळेला मात्र आपण पाहतोय निशांत याने गोलंदाजीनं चर्चा करण्यास भाग पाडलाय. चेंडू भरपूर काळ हवेत. क्षेत्ररक्षक खाली किरण. इथे मात्र गुड जज आणि सेकंड अटेम्प्टला चांगला झेल जिंकलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजेच ध्रुव 11. चांगलं क्रिकेट मात्र ज्यांचं राहिलं आणि इथून जर आपण पाहिलं तर खूप खूप अभिनंदन ध्रुव 11 या संघाचं. तर आपण पाहतोय अगदी पुढचा मॅच देखील चालू होईल. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय ध्रुव 11 संघाचा सूर्या, ज्याने मात्र गोलंदाजी करताना 2 षटक